भेदिले सूर्यमंडळा रवींद्र भट यांची ऐतिहासिक कादंबरी. क्षितिजावर शुक्राची चांदणी उमटली. पहाटेचं थंडगार वातावरण उमलत्या फुलांच्या सुगंधानं उबदार झालं. पक्ष्यांचं कूजन सुरू झालं. त्यांनी साऱ्या सजीव सृष्टीला साद घातली. उठा रे उठा, अरुणोदय होतोय, त्याचं स्वागत करा. घनदाट रात्रीचा तिमीर सरतोय. आपल्या मनातलाही अंधार नाहीसा करा. या द्विज गणांच्या सूर्यप्रशस्तीनं ओवरीत शांतपणे निजलेला रामदासही जागा झाला. कुशावर्तावर स्नान करून शुचिर्भूत झाला. पायरीवरच प्रातःसंध्या उरकून त्यानं सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं. मंदिरात येऊन त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. त्या ज्योतिर्लिंगावर बिल्वपत्रांचा अभिषेक केला. सभामंडपाच्या खांबाशी आसन मांडी घालून रुद्राचं आवर्तन म्हटलं. काही वेळ तो तसाच ध्यानमग्न अवस्थेत बसला. कुणीतरी गाभाऱ्यातली घंटा वाजविली. त्या ध्वनीनं तो ध्यानावस्थेमधून भावावस्थेत आला. आपले टपोरे डोळे उघडून त्याने समोर पाहिलं. त्याच्यासमोर फलाहाराची ताटली आणि गोरसाची तांबली ठेवून एक माऊली त्याला वाकून नमस्कार करीत होती. मी बालक, आपण माता स्वरूप. आपल्या या नमस्काराला आशीर्वादसुद्धा देता येणार नाही मला, त्वरेने उभं राहून रामदास म्हणाला. ती माऊली मंदपणे हसली. ती म्हणाली, आपण बालयोगी. माझा नमस्कार आपल्यामधील परमेश्वराला. आपल्याकडून आशीर्वादाची अपेक्षाच नाही. हा प्रसाद घ्या. तो आपण स्वीकारलात की माझ्या व्रताचं सुफल मला आपोआप मिळेल. कसलं व्रत? भुकेजलेल्यास तृप्त करण्याचं. आपण पायी यात्रा करून आलेले दिसता. कदाचित काल उपवासही घडला असेल. एवढं खाऊन घ्या. मला जायचं आहे परत पर्वतावरच्या आश्रमात. तिकडेच राहता? हो. मग रोज सकाळी या व्रतासाठी या मंदिरात येता? रोज नाही, वर्षातून एकदा, चैत्र नवमीच्या पारण्याला. जानकी माते, मी तुला ओळखलं. माझ्यासाठी धाव घेतलीस. माझ्या या क्षुधेचा मलाच विसर पडला होता. पण तू जगज्जननी, आपल्या बालकाच्या तहानभुकेचा तूच विचार करणार. मला आशीष दे, साधनेचं बळ दे. मी तुला ओळखलं. रात्री मारुतीरायानं मला चकवलं, खांद्यावरून इथं आणून सोडलं. पण आता मी असा फसणार नाही. तू वचन दिल्याशिवाय तुझे पाय सोडणार नाही. मला माझ्या प्रभूकडे, रामचंद्राकडे घेऊन चल. तोच तुम्हा दोघांकरवी माझा सांभाळ करतोय. भेटत मात्र नाही. अंतरीच्या दिव्य प्रेरणेमुळे रामदास अधिकच विनम्र झाला. माऊलीच्या पावलांवर त्यानं डोकं ठेवलं. डोळे मिटून घेतले. त्याच्या कानावर भूमिकन्येचे मधुर शब्द पडू लागले. रामदासा, योग्य वेळी तुझं दैवत तुला भेटेल. देवभक्तांच्या भेटीचा क्षणही कालपुरुषानं आधीच निश्चित केलेला असतो. आता वृथा क्षीण करू नकोस. सैरभैर होऊ नकोस. तुझ्या भेटीचा क्षण जवळ आला आहे. ती भेट पंचवटीतच घडणार आहे. या क्षेत्री आलास, काही दिवस आनंदानं कालक्रमणा कर. इथल्या साऱ्या परिसराची महती जाणून घे. 3 शतकांपूर्वी इथे एक अलौकिक घडलं. नाथ संप्रदायाची सारी शक्ती इथं एकवटली आहे. माणसामधला अहंकार दूर होऊन साऱ्या चराचरात एकच परमेश्वर नांदतो हे चिरंतन सत्य त्याला उमजण्यासाठी, त्याचं माणूसपण अधिक फुलण्यासाठी या महाशक्तीचा एक स्रोत निवृत्तीनाथांच्या अंतःकरणात गहिनीनाथांनी शक्तिपात मार्गाने इथंच प्रस्थापित केला. निवृत्तीनाथांनी ते पूर्ण ज्ञान ज्ञानेश्वराला दिलं. ज्ञानेश्वरांच्या मधुर वाणीनं ते समाजापुढे आलं. असं हे अलौकिक स्थान. आज पुन्हा अहंकार बळावला आहे. माणूसच माणसाचं भक्ष्य बनलाय. इथल्या वातावरणातली स्फूर्ती आता अंतरी साठवून घे. अपुऱ्या पुरुषाला पूर्ण पुरुषाच्या खुणा सांग. एक नवा पुरुष घडव. विचारी, विवेकी, तारतम्य असलेला, तापहीन, अलांछित, नव्या मनूचा आदर्श नेता, लोकाभिमुख नेता, अनुयायांवर पुत्रवत प्रेम करणारा आदर्श नेता. रामदासांनी
डोळे उघडले. समोर फक्त फळांनी भरलेली ताटली आणि दुधाची तांबली होती. रामदास त्र्यंबकेश्वराचा सारा परिसर मनमुराद भटकला. ब्रह्मगिरीला भव्य प्रदक्षिणा घातली. नाथपंथांच्या गुहा निरखल्या. गंगाद्वारी जाऊन त्यानं गंगेची मानसपूजा केली. गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ गोदावरी औदुंबर वृक्षातळी पुन्हा प्रकट झालेला चमत्कार त्यानं पाहिला. गंगाद्वारापासून तिच्या प्रवाहाचा सारा मार्गच गुप्त. गौतम ऋषींचा आश्रम पवित्र करून ती पुन्हा गुप्त होते. मग अगदी पूर्ण सपाटीवर आल्यावर त्र्यंबकेश्वराच्याही बरेच खाली तिचे पात्र प्रकट होते. मध्ये कुशावर्ताच्या रूपानं ती त्र्यंबकेश्वराला अभिषेक करण्यासाठी एकदा प्रकट होते असे अनेक भाविक म्हणतात. पण एकूण गोदावरीच्या उगमाच्या परिसराचं गूढही या नदीच्या अधूनमधून गुप्त होण्यानं अधिकच गडद होतं हे खरं. या साऱ्याच परिसरात एक परमेश्वरी चैतन्य सतत भरून राहिलेलं रामदासाला जाणवत होतं. इथली घनदाट जंगल संपत्ती, निव्वळ शंख पाण्याचे ओहळ, थंडगार आरोग्यदायी हवा आणि मुख्य म्हणजे आकाशावेरी झेपावणारी उंच उंच गिरीशिखरं, त्यांना निसर्गतः लाभलेले देवळाच्या कळसांची जातकुळी सांगणारे विविध आकार, मधूनच एखादं सपाट पठार, त्यावरची मखमली हिरवळ, डोंगरांच्या दुर्लभ कपारी, तसल्या कपारीत उंचावर दिसणारी एखादी गुहा, अचानक मधूनच घुमणारा अलख निरंजन हा नाथपंथाचा मंत्रशब्द, निसरड्या वाटेवरून सहजपणे चढणारा उतरणारा एखादा कानफाट्या नाथपंथी, त्याच्या हातातील खळखळणारा चिमटा, गळ्यातली रुद्राक्षांची माळ, शृंगी शैली कमरेला आणि दोहो बाजूंना गुंडाळलेली काळी रज्जू, डोळ्यांत संप्रदायाच्या शाबरी मंत्राचं तेज, आपले लालभडक डोळे वटारून आणि चिमटा वर करून त्यानं मावळत्या सूर्याला थांब म्हणून आज्ञा करावी आणि सूर्यानं पश्चिम क्षितिजावरच थबकून राहावं अशी जवळ असलेली किमया. रामदासाला वाटलं, ही स्वर्गभूमी इथं ठायी ठायी प्रपातांच्या रूपानं अमृतकुंभ पाझरत आहेत. इथं सतत काहीतरी चेतनायुक्त घडत आहेत. दुरिताचा निःपात करणारं, साऱ्या चराचराला चिदानंद देणारं ही शिखरं जणू मेरू पर्वताची, कैलास पर्वताची प्रतीकं. इथलं सारंच शिव. या सौंदर्याला तुलना नाही. मनातली जळमट झटकून तपसाधना करायला अशी नितांत रमणीय जागा असल्यावर पूर्ण ज्ञानाच्या दीप्तीला काय उशीर. उगीच नाही, निवृत्तीनाथांना इथंच ज्ञानप्राप्ती झाली. आपल्या साऱ्या भावंडांनी स्वस्थानी समाधियोग साधल्यानंतर आपल्या अंतिम समाधीचं स्थानही निवृत्तीनाथांनी हेच निवडलं. ही तपोभूमी खरीच, हे कैवल्यधाम, ही योगभूमी. योग सुखाचे सारे सोहळे इथं सहजपणे अनुभवता येतील. इथला साराच परिसर सोहमसिद्धीचे लळे सहज पुरवील. वरच्या एकांतात बसून रामदास थक्क होऊन सारा परिसर निरखीत होता. पश्चिमेकडच्या पर्वतरांगा एकमेकीला अगदी लपटून उभ्या होत्या. खवळलेल्या सागरापासून या तपोभूमीचं जणू त्या संरक्षणच करीत होत्या. डावीकडे आकाशात घुसलेलं कळसूबाईचं शिखर या तपोभूमीकडे कौतुकाने बघत उभं असलेलं जणू आदिमायेचा वरदहस्तच. उजवीकडे बुटक्या डोंगरवळी, त्या पलीकडे गुर्जर देश, पूर्वेकडे पायथ्याला इवलसं त्र्यंबक आणि त्यात उठून दिसणारं ज्योतिर्लिंगाचं शिखर. आता यापुढे शक्य असेल तेव्हा या पर्वताच्या परिसरात जास्तीत जास्त राहायचं, या दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीची परिक्रमा करायची, याच्या आरोग्यदायी हवेत भरभरून श्वास घ्यायचा, प्रपातात सर्वांग भिजवायचं, दरकुटांची, कड्या ओघळींची, घळी पठारांची, वनस्पतींची, वन्य लोकजीवनाची, पशुपक्ष्यांची ओळख करून घ्यायची, याच्याशी नातं जोडायचं. हाच बाप, हाच बंधू, हाच मित्र, हाच जिवलग सखा, हाच आपला गुरु.
त्र्यंबकेश्वराच्या पर्वत प्रदेशात 1 सप्ताह काढल्यानंतर रामदासाला साऱ्या सह्याद्रीविषयीच एक अनावर ओढ वाटू लागली. त्या पावन परिसरातून त्याचा पायच निघेना. रात्री कुशावर्ताच्या ओवरीत निजायचं, सकाळी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायचं की निघाले बालयोगी पर्वत संचाराला. प्रभू रामचंद्रानं कृपावंत होऊन दिलेली पुण्यशिला प्रतिभा होतीच साथीला. एकटेपणाची सयच लागून राहिलेली मनाला. ही प्रतिभा संगे असल्यावर दुसऱ्या कोणाचं स्मरणच कशाला हवं. घराचा आवर्जून त्याग केलेला, आता मागच्यांची स्मरणं कशाला करत बसायचं. जन्मदात्रीचा शोक काळाबरोबर हळूहळू कमी होईल. ज्येष्ठ बंधू, स्वतःच सूर्योपासना केलेले, ज्ञानमार्गी, संसारात राहूनही निरासक्त भावानं जगणारे, बाकी जवळचं आहेच कोण. आता या प्रतिभेनं रामरायाचं पुरुषार्थ वर्णन करावं, निसर्गाचं सौंदर्य शब्दबद्ध करून पुन्हा त्या परिसरालाच ऐकवावं, पक्ष्यांची शीळ प्रतिध्वनित करावी, वाऱ्याची सळसळ, पाण्याची खळखळ, धुक्याच्या दुलईचं गूढ, लतावेलींचं वृक्षांना बिलगणं, फुलांचं उमलणं, सुगंधाचा दाटलेला परिमळ, भुंग्यांचा गुंजारव, वेळुवनातली बासरी आणि या साऱ्यांना त्याचं सौंदर्य बहाल करणारा वरदराज कमलापती यांचं कौतिक आता गाऊ तेवढं थोडंच आहे. एका अनामिक शिखरावरून भोवतालचा सारा आसमंत न्याहाळताना रामदासाची प्रतिभा हरकली. शब्दांना तिनं साद घातली. मग ते तरी कशाला मागे राहतील. डोळ्यांमधून अंतःकरणावर उमटलेलं एक सुंदर निसर्गचित्र शब्दचित्र होऊन रामदासाच्या मुखातून त्याचं कौतिक त्यालाच सांगू लागलं. पसरले सरले गिरी साजरे, सरवटे धुकटे भरती दारे, बहुत वात झडात झडाडितो, वर तरु वरताची कडाडतो. या प्रतिभास्पर्शानं तहानभूक सारंच हरवलं. आपण कोण, कुठून आलोय, कुठे जायचं आहे, या साऱ्याचाच विसर पडला. गंगाद्वारावरच्या पठारावर रामदास तिथलाच वास होऊन हिंडू लागला. काय करतो आहेस रे एकटाच इकडे? अचानक एका नाथपंथी जोग्यानं त्याला हटकलं. रामदास भानावर आला. कुठं काय करतोय? सूर्य माथ्यावर आला. भोजन झालं का? भोजन? उपाशी दिसतो आहेस. थांब, तुला काहीतरी खायला देतो. काय देणार? तू मागशील ते. बुंदीचा लाडू द्याल? जे देईन त्याचा बुंदीचा लाडू होईल. असं कसं? पाहायचं आहे तुला? दाखवा. तो समोरचा दगड घे, दे माझ्या हाती. रामदासानं एक बचके एवढा दगड त्याच्या हातावर ठेवला. नाथपंथी जोग्यानं डोळे मिटले, मूठ बंद केली. गूढ आवाजात तो काहीतरी अनाकलनीय पुटपुटू लागला. मुठीवर फुंकर मारली. उच्चारवात त्यानं अल्लख उच्चारला. सारं चराचर स्तब्ध झालं. रामदास त्याच्या मिटलेल्या मुठीकडे पाहत होता. त्या जोग्याच्या मुखावर मंद हास्य उमटलं. त्यानं हळूहळू मूठ उघडली. मुठीत बुंदीचा लाडू होता. रामदासाला हे गूढ कळेना. जोग्यानं पुढे केलेला लाडू हाती घ्यायचीही त्याला भीती वाटू लागली. तो तसाच आ करून त्या जोग्याकडे पाहू लागला. घे बेटा, घाबरू नकोस. हा अस्सल लाडू आहे. पण हे कसं घडलं? रामदासाने आश्चर्यमुग्ध स्वरात विचारलं. हे गुरुमाऊलीचं देणं. साधनेनं हेही शक्य होतं. तू माझा परिहास करण्यासाठी मला लाडू मागितलास. तो मी दिला नसता तर पंथाच्या महतीला बट्टा लागला असता. जोगी शांतपणे उद्गारला. मी अज्ञानी बालक, मला क्षमा करावी. क्षमा हेच तर संतांचं ब्रीद आहे. घे तो प्रसाद. तुझ्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतील. बरं आहे. अलख निरंजन. आपण कुठून आलात? भीमाशंकराकडनं. आता कुठं निघालात? वास्तविक तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही, पण तू इतरांपेक्षा वेगळा भासलास, जवळचा वाटलास म्हणून सांगतो. मी सद्गुरू गहिनीनाथांच्या समाधीस्थानी निघालो आहे. मी येऊ? चल, सद्गुरूंची इच्छा असेल तर पोहोचशील योग्य ठिकाणी. मी निघालो. मागे वळून पाहण्याची मला अनुज्ञा नाही. तू पाठोपाठ ये. मी थांबणारही नाही. झपाट्याने तो जोगी कडा उतरू लागला. रामदास
भारावल्याप्रमाणे त्याच्या मागे जाऊ लागला. जोगी एका शिळेआड दिसेनासा झाला. रामदासाला तो कुठल्या दिशेला गेला हेच उमगेना. आसपास घनदाट जंगल होतं. उंच वृक्षांना वेली बिलगल्या होत्या. त्यांची परस्परात मिसळून एकच दाटी झाली होती. सूर्य काहीसा पश्चिमेकडे झुकला तरी रामदासाला त्याचा माग सापडला नाही. साऱ्या अंगाला काटेरी वेलींनी ओरखडे पडले. ठेचा लागून दोन्ही अंगठे रक्ताळले. चालून चालून पायांत पेटके येऊ लागले. रामदास थकला. एका औदुंबर वृक्षाखाली बसला. मुळाशी एक झरा वाहत होता. थंड पाण्याचे तोंडावर हबके मारल्यावर त्याला बरं वाटलं. झाडाच्या खोडाशी पाय पसरून बसल्यावर त्याला भुकेची आठवण झाली. खांद्यावरच्या झोळीतला बुंदीचा लाडू त्यानं बाहेर काढला. एकदम साजूक तुपाचा घमघमाट सुटला. औदुंबराच्या झाडावर रामदासाच्या अगदी वरच्याच फांदीवर एक गलेलठ्ठ वानर बसला होता. त्यानं एकदम वरून रामदासाच्या हातावर उडी मारली आणि नाथपंथी जोग्याचा तो प्रसाद लाडू त्यानं अलगद पळवला. समोरच्या झाडावर चढून एका फांदीवर बसून रामदासाकडे टुकूटुकू पाहत त्यानं तो लाडू मिटक्या मारीत खाल्ला. लांब कुठून तरी उंच डोंगर गुहेतनं नाथपंथी जोग्याचा अल्लख साऱ्या वातावरणात घुमला. अल्लख निरंजन. त्या औदुंबर वृक्षाच्या छायेतच अतिश्रमानं रामदास पहुडला. त्याला क्षणार्धात सुखनिद्रा लागली. जठरामधली क्षुधा भावना मनात शिरली. नासिकेला नाना रसांचे सुगंध जाणवू लागले. जिभेवर रुची प्रकटू लागली. डोळ्यांसमोर एक भोजन पंगत साकारू लागली. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र वानरांना मेजवानी देत आहेत. रुचकर रायती, लोणची, तऱ्हेतऱ्हेच्या शाकभाज्या, सुवासिक भात, त्यावर तुपाची धार, खिरी, पंचपक्वान्ने यांनी सजविलेली पानं हरीनं वाढली आहेत. एका बाजूला ऋषीमंडळी, एका बाजूला वानरगण, तो नळ, तो नीळ, तो सुग्रीव, मांडीला मांडी लावून वानरगणांची पंगत बसली आहे. मध्यभागी जांबुवंतही दिसतायत. त्या तिकडे अगदी शेवटच्या ओळीत कोण आहे बरं? अरे, तो तर मीच. कढी अगदी आवडीने ओरबतोय. हातात सुवर्णपात्रे घेतलेले लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न पानांत भराभरा पक्वान्न वाढत आहेत. स्वतः प्रभू रामचंद्र प्रत्येकाला आवर्जून आग्रह करतायत. वानरगणांच्या कंठमाळा भरपूर खाल्ल्यामुळे फुगल्या आहेत. कुणी केविलवाणेपणाने आता आग्रह नको म्हणून विनवीत आहेत. कुणी दोन्ही हात एकमेकावर आडवे ठेवून पानावर ओठंगत आहेत. ऋषीमुनी तृप्तीची ढेकर देत आहेत. मला मात्र एक घासही घशाखाली का उतरवत नाही. मी भांबावून इकडे तिकडे पाहतो आहे. माझ्या मारुतीराया का कुठं दिसत नाही. जिथं प्रभू राम तिथं मारुतीराया असायलाच हवा. गेला कुठे अचानक? झेप घेतलीन का उत्तरेकडे? का सूर्याला गिळायला निघाला? का पालांड घातलं शून्यमंडळाला? का साऱ्या ब्रह्मांडाभोवती आपल्या वज्रपुच्छाचे वेढे घालून बसला? हे हनुमंता, वायुपुत्रा, महाबळी, कपिनाथा, महारुद्रा, रामदूत म्हणवतो स्वतःला आणि प्रत्यक्ष रामचंद्र कपिकुळालाच आग्रहाने भोजन वाढीत असताना तू मात्र इथे नाहीस. मारुतीराया, तू आहेस तरी कुठं? मी इथंच आहे रामदासा. या वरच्या औदुंबरावर. धीर गंभीर स्वर उमटला आणि रामदास जागा झाला. खडबडून उठला. तोच वानर फांदीवरून खाली शेपटी सोडून शांतपणे बसलेला त्याला दिसला. मनोमनी त्याने जाणलं. अंतरीची खूण उमगली. त्यानं उभं राहून हात जोडले, डोळे मिटले, मान नम्रपणे खाली झुकवून रामदास त्या बलभीम मूर्तीची मानसपूजा करू लागला. त्याच्या कानी त्या कल्याणदायकू स्वामीचे धीर गंभीर शब्द पडू लागले. रामदासा, या पर्वतश्रेणीत रमू नकोस. तुझं स्थान प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात. पंचवटीला जा. रामकृपेचा क्षण जवळ आला आहे. त्याच्या आदेशाप्रमाणे साधना कर. स्वतःचा नवा पंथ तुला पुढे तयार करायचा आहे. नाथपंथांचा प्रसाद तू ग्रहण केला असतास तर तीच दीक्षा तुला स्वीकारावी लागली असती. म्हणून मीच तो तुझ्या मुखी पडू दिला नाही. तुझ्या दीक्षाविधी प्रभू रामचंद्रानं आधीच केला आहे. त्याच्या पुरुषार्थाचा प्रचार करून स्वतःचा एक समर्थ पंथ स्थापन कर. शिष्यगण जोड. त्यांच्या मनी
जनहिताची फुंकर घाल. निस्वार्थ निष्काम कर्माची त्यांना दीक्षा दे. निवृत्त असूनही प्रवृत्तीचा विसर न पडण्याची किमया त्यांना शिकव. आता ही यात्रा संपव. हा पर्वतीय प्रदेश ही तुझी साधनाभूमी नाही. तू इथं रमलास, पर्वताच्या भव्यतेनं दिपलास, इथल्या सौंदर्यानं रोमांचित झालास. योग्य वेळी सह्याद्रीचा हा साराच परिसर तुझी कर्मभूमी होईल. तू बहुसंख्य काळ डोंगरातच राहशील, देवाची यात्रा पाहशील. आता उठ, पुढे कर्तव्याचा डोंगर उभा आहे, तो तुला पार करायचा आहे. त्यासाठी प्रभू रामाचा आशीर्वाद घे आणि त्याच्याच सान्निध्यात साधनेला आरंभ कर. भुभुकार करून कपिवराने समोरच्या झाडावर झेप घेतली. तिथून पुढचं झाड, तिथून आणखी पुढचं. काही वेळ सारी वृक्षावळी सळसळली आणि मग एकदम एक निःशब्द शांतता पसरली. उन्मनी अवस्थेत रामदास पर्वत उतार उतरून खाली आला. त्यावेळी अंधार पडला होता. दुरून ज्योतिर्लिंगाच्या मंदिरातून कुणीतरी आर्तपणे करीत असलेली शिवशंकराची आळवणी कानावर पडत होती. कुशावर्ताच्या औरीत अर्धजागृत अवस्थेत कुशीवर पडलेल्या रामदासाच्या मनात मात्र हनुमंत स्तुतीची शब्दकळा जागी होत होती. रात्र अधिक गडद झाली. शेजारच्या औरीत बसून कुणीतरी यात्रेकरू बुध कौशिक ऋषींनी रचलेलं रामरक्षा स्तोत्र म्हणत होता. पंचवटीचा सारा परिसर अगदी शांत होता. यात्रा उणावली होती. हाट आवरले होते. गोदावरी शांतपणे वाहत होती. उंच उंच वृक्षांच्या दाटीत लपलेलं प्रभू रामचंद्रांच्या रावळांचं शिखर वाऱ्यावर फांद्या डुलू लागल्या की मधूनच दिसायचं. आपलं अस्तित्व जाणवून द्यायचं. सकाळी पुजारी पूजा करून जात, दुपारी नैवेद्य दाखवत, सायंकाळी आरती झाली की निघून जात. दिवसभर मंदिराच्या पायरीशी रामदास बसून राही. पुजारी कधी विचारी, कधी दुर्लक्ष करी. त्याला आता मंदिरामध्ये थांबण्यात फारसा रस राहिला नव्हता. यात्रा संपली होती. आवकही थांबली होती. केवळ कर्तव्य म्हणून तो देवळाकडे त्रिकाळ येऊन जाई एवढंच. 12-13 वर्षाचा हा मुलगा पहाटेला सारं अंगण झाडून काढतोय, अंगणात सडा शिंपतोय, रांगोळी काढतोय, गाभाऱ्याच्या दाराशी पूजेची फुलं आणून ठेवतोय, हे पुजारी पाहत होता. रात्री हा मुलगा तिथंच सभामंडपात झोपायचा. पुजाऱ्यानं त्याचीही फारशी दखल घेतली नाही. त्यानं विचारलं नाही आणि अडवलंही नाही. पूजा, नैवेद्य, संध्याकाळची आरती झाली की पुजारी गाभाऱ्याचा दरवाजा लावून घेई, जानव्यातल्या किल्लीनं कुलूप लावी आणि रामदासाकडे एखादा कटाक्ष टाकून निघून जाई. तुम्ही रोज देवाला कुलूपबंद का करता? एक दिवस रामदासानं पुजाऱ्याला विचारलं. मग काय सारं पूजा साहित्य चोरांसाठी उघड्यावर ठेवू? चांदीच्या समया आहेत, निरांजन धुपारत्या आहेत, रेशमी वस्त्र आहेत, सोन्याचा मुकुट आहे, दागदागिने आहेत. यातलं एखादं जरी गायब झालं तरी वहिवाटदार मला उभं करतील अंमलदारापुढे. मी अंधार कोठडीत पडण्यापेक्षा देवाला अंधारात ठेवलेलं काय वाईट? पुजाऱ्यानं रामदासाला काहीसं खेकसून सांगितलं. देव साऱ्या चराचराला प्रकाश देतो. तुम्ही त्याला अंधारात का ठेवता? हे तू कोण मला विचारणार? मी देवाचा भक्त आहे असशील, त्याला मी काय करू? आपण कृपया मंदिराचं दार उघडं ठेवावं. देवदर्शनाची कुणास आडकाठी करू नये. पुजारी क्षणभर घोटाळला. रामदासाला म्हणाला, रोज विचारीन म्हणतोय. तू आहेस तरी कोण? कुठनं आलास? कुणाच्या परवानगीनं इथं राहिलास? मी रामदास. रामानंच मला इथं येण्याची प्रेरणा दिली. कशाला? ते आपण प्रभू रामचंद्रालाच विचारावं. विचारीन बरं. सवड झाली की जरूर विचारीन. आज तरी मला सवड नाही. तिकडे घाटावर सहस्त्रभोजन आहे. मला गेलं पाहिजे. तुला हवं असलं तर तूही चल. जानवं दिसतंय खांद्यावर. ब्राह्मण आहेस. तुला सुद्धा मिळेल प्रवेश मांडवात. नुसतं गळ्यात जानवं अडकवलं की माणूस ब्राह्मण होतो? लागलास का पुन्हा प्रश्न विचारायला? हे बघ, यायचं असेल तर ये. तेवढाच एक दिवस पदरात पडेल. रुकाभर दक्षिणाही मिळेल. यजमान प्रसन्न झाले तर एखादं पागोटं उपरणंही मिळायला हरकत नाही. मी अजून मूल,
पागोटं उपरणं घेऊन काय करू? तुला नको असलं तर मला दे. वरुषाची ददात तरी मिटेल. मी चाललो बुवा. तुझं तू बघ. पुजाऱ्याने दरवाजा ओढून घेतला. भलं मोठं कुलूप लावलं. लगबगीनं तो गावाच्या दिशेने निघून गेला. त्या कुलपाकडे डोळ्यांत प्राण आणून केविलवाणेपणाने रामदास पाहत बसला. जड पावलं टाकीत सभामंडपातून देवळाच्या पायरीवर आला. रामदास अंगणातल्या दीपमाळेला टेकून देवळाकडे एकटक नजरेने पाहत बसला होता. 6 दिवस आणि 6 रात्री रामदासाने देवळाचा परिसर सोडला नाही. जेवण नाही, खाणं नाही. पहाटे नजीकच्या गोदावरीवर स्नान करताना सुद्धा नजर सारी देवळाकडे. कुठं जाणं नाही, येणं नाही. मनात सारी एकच आशा, प्रभू रामचंद्राचं सगुण दर्शन. त्याचंच चिंतन, त्याचंच मनन. प्रीती अवघी राघवावर. देहाला यातना होत आहेत. क्षुधा डिवचती आहे. तृष्णा शिणवती आहे. उघड्या अंगी वारा सुईच्या अंगासारखा टोचतोय. डोळे आतून पेटल्यासारखे वाटतायत. मस्तकात घणाचे घाव ठणठणत आहेत. कुणी सावरेना, कुणी आवरेना. कुणी पाखर घालीना. कुणी निंदतय, कुणी हेटाळतय. कुणी दगड मारतय, कुणी मागून शिखर ओढतय. कुणी कौपिनाचा शेव ओढून नागवं करायचा प्रयत्न करतय. कुणी तांबुलाची थुंक अंगावर टाकतय. अवघं विश्वच यातनामय झालं आहे. येणारा जाणारा म्हणतोय, पंचवटीत कुणी वेडा आलाय. मध्येच हसतोय, मध्येच रडतोय. गोदेच्या पात्रात तासनतास उभा राहतोय. डोळे मात्र सतत उघडे. कधी कुणी याला झोपलेलं पाहिलं नाही. हा इकडला कुणाकडचा दिसत नाही. याचा शोध घ्यायला, चौकशी करायला कुणी येत नाही. हा इकडे आला कुठून? याचं पुढे व्हायचं कसं? कुणी टोचतंय, हा ओरडत नाही. कुणी वेडावतंय, हा चिडत नाही. क्रोधानं अंगावर येत नाही. नाना तऱ्हेचे नाना प्रश्न. त्याची सर्वांची उत्तरं फक्त रामदासाजवळच होती. तो ती अनुभवत होता. मनाला धारिष्ट्यवान करण्यासाठी साऱ्या यातनाच सुखमय मानण्याची शिकवण देत होता. राममय होण्याची आकांक्षा बाळगीत होता. हे सारं आपल्या पूर्वसंचिताचं भोगणं आहे, याची त्याला नक्की कल्पना होती. भावनांचा कल्लोळ अनावर झाला की मोठ्याने ओरडून आपल्या मनाला विवेकाचा लगाम खेचून तो वठणीवर आणीत होता. समजूत काढीत सांगत होता, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तूच शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्वसंचित केले. तयासारखे भोगणे प्राप्त झाले. मना मानसी दुःख आणू नको रे. मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आता रामदर्शन एवढी एकच आशा, पिपासा, स्वप्न, संकल्प एवढा एकच आनंद, सौख्य, अभिलाषा. त्यासाठी सहन करावी लागणारी ही लोकनिंदा, अवमान, अपमान, घृणा, अधिक्षेप सारीच एक तपश्चर्या. हे सारं भोगणं त्या तपश्चर्येचाच एक भाग. आपण समर्थाचे सेवक. आपलं कधीही अहित व्हायचं नाही. समर्थाची या सेवका वक्र पाहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे? जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. 7वा दिवस उगवला. पूर्वेचं सूर्यबंब आपलं कोवळेपण टाकून तप्तपणाकडे वळलं. गुलाबी तांबूस वर्ण सोनेरी झाला. सोनेरी कडातून रुप्याचा शुभ्रपणा जाणवू लागला. कोवळ्या उन्हाची गरम झळ झाली. त्यांच्या किरणांत येईल त्याला भाजून काढू लागली. सूर्यरथाचे अश्व वेगाने धावू लागले. बिंब मध्यान्हीला आलं. सारी चराचर सृष्टी तप्त झाली. गाई-गुरं थंडगार सावली शोधू लागली. पक्ष्यांनी तुरळी वळचणीचा आसरा शोधला. वानरांचे कळप झाडांच्या शेंड्यावरून खाली आले. फांद्यांच्या हिरव्यागार सावलीत खोडाला फुटलेल्या दुबेळक्यात नाकातून उष्ण निःश्वास टाकीत स्तब्ध बसले. आयांच्या पोटाला उलटी ओठंगलेली पोरंसुद्धा त्यांच्या शरीरापासून दूर झाली. आजूबाजूचा झाडपाला ओरबडून एकमेकांच्या अंगावर टाकू लागली. अधूनमधून किचू लागली. थोडंसं तरी वारं मिळावं म्हणून फांदीचा झोपाळा करून झोके घेऊ लागली. एखादं पोर
घसरायचं, हातपाय सुटून खाली यायला लागायचं. वानरी सावध, खाली पडायच्या आत पिल्याला वरचेवर खेचायची, एखादी चापटी लगावून द्यायची, पुन्हा पोटाशी घ्यायची. थोडा वेळ पोर शांत पडायचं, इकडे तिकडे बघायचं, पुन्हा झोपाळा सुरू. साऱ्या दुपारभर हा ऊन सावलीतला खेळ चाललेला. सूर्य पश्चिमेकडे वळला, उन्हाचा ताव कमी झाला. इकडे तिकडे बघत वानरांची टोळी पाण्यावर आली. आपलेच नकटे चेहरे पात्रात निरखीत पोटभर पाणी प्यायली. थंडगार झाली. पुन्हा पोटाच्या शोधात झाडावरच्या पर्णभारात शिरली. गुरं अंगावरच्या माशा झटकीत, कान फडफडवीत उठली, पाणवठ्यावर आली. निश्वास सोडीत पाणी पिऊन आपल्या गोठ्यांच्या दिशेनं जाऊ लागली. पाठीमागचे गुराखीही रमत गमत घराकडे गेले. संध्याकाळ अधिक गडद झाली. पुजारी आरती करून निघून गेला. दिवसभर कितीतरी घडलं. वाटसरू आले गेले. शिलेदारांची एक फौज धूळ उधळवीत दक्षिणेकडे निघून गेली. गावातल्या पोरांनी विटीदांडूचा खेळ मांडला. एकाची भणाणत आलेली विटी दीपमाळेवर आपटली, उलटून रामदासाच्या डोक्यात पडली. तांदळा एवढ्या जखमेतून रक्ताची बारीकशी धार गालावर उघळली, आपोआप सुकली. रामदास आज भानावरच नव्हता. ओठ सुजले होते, हातपाय शिथिल झाले होते, अंगातलं रक्ताभिसरणही काहीसं मंद झालं होतं. सारी गात्र काष्ठावत झाली होती, डोळे मात्र सताड उघडे होते. मनात अखंड रामनाम महती गरजत होती. शब्द मुखाआटे बाहेर पडत नव्हते. मन मनालाच समजावीत होते. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भुली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. रात्र अधिक गडद झाली. आकाशातल्या चंद्राचं शीतल चांदणं साऱ्या अवनीवर अवतरलं. बुध गुरु बृहस्पती सारी आकाशगंगाच चमचमू लागली. उत्तरेला ध्रुव उमटला. आपल्या अढळस्थानाची महती विश्वाला सांगू लागला. त्याचं स्थान हे त्याच्याच तपश्चर्येचं सुफल. तो सुस्थिर होता. आता तिथून त्याला कुणी उठ म्हणणार नव्हतं. निशेचा पहिला प्रहर संपला, दुसरा उलटला. तिसऱ्या प्रहरी रातकिड्यांचं कुजीतही थांबलं. चोहीकडे शांतता भरून राहिली. अखंड शांतता, विकल्पशून्य शांतता. वाहत्या नदीचं पात्रसुद्धा काही वेळ आपला खळखळ नाद विसरलं. पूर्वेला शुक्राच्या चांदणीची कड दिसू लागली. हळूहळू धूसरतेतून स्पष्ट होऊ लागली. संपूर्ण क्षितिज रेषा ओलांडून आकाशमागी आल्यावर चमचमू लागली. रामदासाच्या मनी एक अलौकिक प्रकाशदीप्ती होत गेली. शंख, दुंदुभी, सनई, चौघडा, वेणू, वीणा यांचे अवर्णनीय स्वर कानी गुंजारव करू लागले. समोरच्या गाभाऱ्याचं कुलूप आपोआप उघडलं, गळून खाली पडलं. दोन्ही दारांच्या बाजवा आवाज न करता उघडल्या. गाभाऱ्यातल्या निळसर प्रकाशाचे किरण बाहेर आले. दीपमाळेसमोर ग्लानीत पडलेल्या रामदासाच्या अंगावर पडले. ममतेच्या त्या स्पर्शानं काष्ठवत पडलेल्या अवघ्या देहात चेतना संचारली. मनाचं मळप संपलं. आर्तता आनंदरूप झाली. नजरेतले कारुण्य सरलं. आनंद लहरी उसळल्या. सारा तिमिरच संपला. अंतरी ज्ञानसूर्य प्रकटला. त्या प्रकाशानं अघ अस्तित्वच झळाळून गेलं. कानावर साद ऐकू आली. नारायणा, जणू परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेला तो प्रथम ओंकार स्वर. त्या प्रणवाच्या निनादामुळे सारे बंध गळाले. देहबुद्धीचा निराश झाला. आत्म्याला परमात्म्याची हाक ऐकू आली. रामदास पिसासारखा हलका झाला. वातावरणात तरंगत पायऱ्या चढून सभामंडपात आला. गाभाऱ्यातून आत शिरला. पाषाण मूर्तीतून निळं सावळं सगुण रूप प्रकट झालं. रामदासानं मातेच्या कुशीत शिरावं त्याप्रमाणे त्या अयोध्येपतीला मिठी मारली. त्या सगुण रूपानंही त्याला ममतेनं जवळ घेतलं. त्याच्या मस्तकावरून प्रेमळपणे हात फिरवला. कपाळाचं अवघ्राण केलं. जीवाशिवाची अलौकिक भेट झाली. देवभक्त एकरूप झाले. देव कोण आणि भक्त कोण अशी अद्वैत स्थिती निर्माण झाली. पूर्णत्वानं पूर्णतेला खेव घातली. अंतरीचे सारे स्वर
ओंकार रूप झाले. द्वापार युगातल्या कृष्ण रूपात त्या पूर्ण परमेश्वरानं सद्भक्ताला दिलेलं आश्वासन पुरं झालं. सज्जनांच्या संरक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दालनासाठी मी युगायुगांत अवतार घेतो. आता अवताराची वेळ आली. कलियुग खऱ्या अर्थानं अवतरलं. दुष्ट मातले सुष्टांचं, सज्जनांचं खच्चीकरण झालं. धर्माला ग्लानी आली. आता आपलं सारं सामर्थ्य पुन्हा प्रस्थापित करायला हवं. शंकराचार्य हिमवानात जाऊन शिवरूप झाले. ज्ञानदेव माझ्यातच एकरूप झाला. एकनाथ जलमार्गाने ब्रह्मस्वरूपात मिसळून परब्रह्मरूप झाले. पण या मानव समूहाचं दुरीत अजून नाहीसं झालं नाही. याला डंख मारलेल्या अहंकाररूपी विंचवाचं विष अजून उतरलं नाही. हे सारं दूर करायला माझ्या निर्गुण रूपाला कुणाचं तरी माध्यम हवं. सूर्यकुळात जन्मलेलं हे तेजस्वी बालक मला भावलं. त्याला आत्मज्ञानाचा महामंत्र देऊन आपलासा केला. आपल्या सान्निध्यात ओढून आणला. आजवर त्याची कसोटी पाहिली. त्या कसोटीला तो उतरला. आता याच्या माध्यमातूनच अवतार कार्य पुरं करायचं. आणखी एक नरजन्म घ्यायचा. त्या नरजन्मी पूर्ण पुरुषाची सारी लक्षणं त्याच्याकडूनच ऐकायची. कलियुगातला राजधर्म जाणून घ्यायचा. राजकारणाचे उलटसुलट फासे टाकायला शिकायचं. धर्मस्थानांना अभय द्यायचं. प्रजापुत्रांचं दुरीत नाहीसं करायचं. असुर संहाराचा कुलधर्म आचरणात आणायचा. आता उशीर नको. जितका काळ लोटेल तितकं हे सारं घडणं आणि घडवणं अधिक जटिल होईल. नजीकच्या भविष्यकाळात हे घडायचं असेल तर हा नारायण पिंड प्रगल्भ व्हायला हवा. समर्थ व्हायला हवा. कार्यपूर्तीनंतर मी आधी स्वस्थानी जाईन. मागोमाग हा येईल. माझ्याशीच एकरूप होईल. त्या पलीकडचं माझ्याही हाती नाही. ते सारं नीतीच्या हाती. आजचा क्षण माझा. शतकानंतर नीती आपला डाव खेळेल. प्रभू रामचंद्रांनी कोमल स्वरात पुन्हा हाक मारली. प्रभू रामचंद्रांनी कोमल स्वरात पुन्हा हाक मारली. नारायणा. देवादिदेव नारायण तर आपणच. रामदास विनम्रपणे म्हणाला. तू कोण आहेस? मी आपली छाया, आपला सेवक, आपला दासानुदास. मला तर तुझ्यामध्ये माझं स्वरूप दिसतंय. ते माझं परमभाग्य. तूच राम, तूच दास. अद्वैताची तुला आता खरी जाण आली. स्वतःला स्वामी रामदास म्हणवून घे. स्वतःला रामी रामदास म्हणवून घे. स्वतःला रामी रामदास म्हणवून घे. आपल्या आज्ञेविना ते बिरुद माझ्यामधील आपल्या कृपारूप प्रतिभेनं मला आधीच बहाल केलं आहे. माझ्या मुखातून तिनं वदवलं आहे. लावितसे देह रामभजनास, रामी रामदास हरिभक्त. रामदासा, हरिभजनाच्या सांगाती आता प्रथम कर्मयोगाचं आचरण स्वीकार. माझ्याकडे येण्यासाठी तुला निवृत्ती मार्गाचं द्वार खुलं झालं. पण मनावर मालिन्य आलेल्या शिथिल जनमानसाला कुणीतरी प्रवृत्ती मार्ग सांगायला हवा. तुला लाभलेल्या ईश्वरीय प्रतिभेच्या माध्यमातून आता यापुढे तूच हा मार्ग सांगायला हवास. बहुजन अज्ञ आहे. आपण मृत आहोत का जिवंत त्यांना उमगत नाही. सजीवाला मृत समजून ते अग्नी देतील. त्यांच्यावर संजीवनी मंत्राचा उपयोग करून तुला हा निद्रिस्त समाज जागा करायला हवा. त्यासाठी आता कटिबद्ध हो. नजीकच नंदिनी नदीच्या काठावर एकांतवास कर. सूर्योपासना कर. बलोपासना कर. शरीर मनाचं सामर्थ्य वाढव. ही नंदिनी कामधेनूची कन्या, साऱ्या मनोकामना पूर्ण करणारी. पण पुरश्चरणानंतर तिच्या मोहात अडकू नकोस. वेळोवेळी हनुमंत तुला मार्ग दाखवतील. मी तर तुझ्यामध्येच वास्तव्य केलेलं आहे. आता उठ, जागृत हो. अवतार कार्यासाठी बद्धपरिकर हो. पूर्वेला उगवलेल्या सूर्याच्या प्रभेप्रमाणेच रामदासाच्या अंतरंगी आत्मस्वरूपाचा
आत्मस्थितीचा आणि आत्मकर्तव्याचा प्रकाश पडला. ज्ञानप्रकाशाची दीप्ती त्यांच्या मुखावर तेजोरूप घेऊन चमकू लागली. प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या कंठात एक सतेज पोवळ्याची माळ घातली. रामदास आज सर्वार्थाने अनुग्रहित झाला. रामदास झाला. तो भानावर आला तेव्हा तो सभामंडपाच्या खांबाशी होता. गाभाऱ्याचं दार बंद होतं. कुलूप पहिल्यासारखंच लावलेलं होतं. साऱ्या वातावरणात कसला तरी अलौकिक परिमळ पसरला होता. बंद गाभाऱ्यापुढे माथा टेकवून प्रसन्न अंतःकरणानं रामदास मंदिराबाहेर आला. गोदावरीचं संत पाणी सूर्यकिरणांच्या स्पर्शानं चमकत होतं. पात्रात उभं राहून कुणी तापसी सूर्योपासना करीत होता. एक व्युत्पन्न ब्राह्मण मंदिराकडे तोंड करून पुरुषसूक्त म्हणत होता. पुरुषसूक्त म्हणून झाल्यावर रामदासानं त्याच्या स्वरात स्वर मिसळून त्या पूर्ण पुरुषाला मंत्रपुष्पांजली वाहिली. पुरुषसूक्ताची संथा घोकलेली दिसतेस. पाठ अगदी शुद्ध म्हणालास. रोज पंचवटीच्या घाटावर स्नानासाठी नाशिक गावातून येण्याचा परिपाठ असलेले अग्निहोत्री विष्णूशास्त्री म्हणाले. उपनयनानंतर आचार्यांनी शिकवलेलं आपोआपच स्मरणात राहिलं. रामदास विनयानं म्हणाला, इकडचा दिसत नाहीस. कुठून आलास? दूर तिकडून निजामशाहीतून. एकटाच आहेस? आई वडील बंधू यांनी रोखलं नाही? रामचंद्राची आज्ञा झाली. त्यानं बोलावून घेतलं. आता यापुढे आई वडील भाऊ गुरु गोत्र सर्व काही प्रभू रामच. वा, एवढ्या वयात केवढं वैराग्य. राहतोस कुठे? आजवर इथेच प्रभूच्या पायरीशी होतो. आता नंदिनी काठी टाकळीला राहणार. एकटाच त्या इवल्याशा कुग्रामात. साधनेला एकांतच हवा आणि भोजन प्रबंध रामराया निभावून नेईल. निष्ठावान आहेस. आज चल माझ्याबरोबर गावात. भोजन कर आणि सावकाश जा टाकळीला. थोडं लांब पडेल पण दररोज आलास तरी चालेल. शास्त्री बुवा, आपण व्युत्पन्न आहात. मी एक साधक. मधुकरी हा माझा धर्म. आज आपला शब्द मोडत नाही. उद्यापासून 4 घरी माधुकरी मागेन. जशी तुझी इच्छा. आपण राग मानू नये, पण एका ठिकाणी साधकानं गुंतून पडू नये. साधनेत विकल्प येतो. एक विनंती आहे. कसली विनंती? आपल्याकडे ग्रंथसंग्रह असेल, अधूनमधून आलो तर पाहायला मिळेल. अवश्य. फडताळं भरली आहेत धर्मग्रंथांनी. अनेक ग्रंथ मी स्वतः नकलून काढले आहेत. पण आजवर वाचणाराच कोणी भेटला नाही. अगत्यानं ये. हवा तो ग्रंथ बघ. वाटल्यास अभ्यासासाठी घेऊनही जा. काही आशंका असेल तर मला विचार. मात्र ग्रंथ अभ्यासून झाला की परत करायचा, हे तर माझं अहोभाग्य. धर्मशास्त्राचं आकलन व्हायला कुणीतरी सद्गुरू हवाच. आपले ग्रंथ मी प्राणापलीकडे सांभाळीन. त्यांचं आकलन झालं की परत देईन. नवा ग्रंथ घेऊन जाईन. जमलं तर माझ्या पाठशाळेत येऊन बसत जा. इतरांच्या बरोबर तुझ्याही कानांवर पडेल. आपण तर माझ्या मनीचं बोललात. अरे, एवढ्या हूड वयात तू उपासना मार्गाला लागलास. ज्ञानाची पिपासा दाखवलीस. आम्ही नाही मदत करायची तुला, मग कुणी? बरं, नाव काय म्हणालास तुझं? नावात काय आहे? काहीही म्हणा. मी स्वतःला रामदास म्हणून घेतो. खरा साधक आहेस. आम्ही पडीक. आमच्या नावाचा आणि गोत्राचा टेंबा काशीपर्यंत मिरवण्याचा आम्ही सतत प्रयत्न करीत असतो. विद्वानाच्या विद्वत्तेचा प्रकाश चहूंकडे पडायलाच हवा. जाऊ दे. आज तुझ्यामध्ये मी माझं बालपण पाहिलं. मला अशीच साधना करायची होती, पण नाही जमलं. प्रपंच सुटला नाही. जाऊ दे. चल जाता. पोटभर जेव, ग्रंथ पहा आणि सावकाश जा टाकळीला. विष्णूशास्त्रांच्या रूपानं परमेश्वरच रामदासाच्या मागे उभा राहिला. त्यांच्या पत्नीनं मोठ्या प्रेमळपणे रामदासाला हवं नको विचारलं. सप्ताहभराच्या अंशनानं पारणं फिटलं. जिभेला रुची आली. सर्वार्थाने ती गृहिणी होती. भाग्यवान अन्नपूर्णा आणि भाग्यवंत
पाहुणा असा संगम झाल्यावर अन्नालाच पूर्ण ब्रह्माचं रूप लाभतं. अन्नपूर्णेचं पात्र कधी रीतीच होत नाहीत. एखादा श्लोक म्हणतोस का रे बाळा? अन्नपूर्णेनं विनंती केली. रामदास सुखावला. त्यानं विष्णूशास्त्रांकडे पाहिलं. त्यांनी मान हलवून संमती दिली. रामदास क्षणभर स्तब्ध झाला. समोरच्या भरलेल्या ताटाकडे पाहत म्हणाला, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. विष्णूशास्त्रांच्या हातातला घास तोंडाशीच थबकला. कुणाची रे ही रचना? परमेश्वरावरील श्रद्धेचा केवढा ठाम विचार, अहंकाराला मारलेली सणसणीत चापट. रामरायानं कृपावंत होऊन ही प्रेरणा दिली. मी फक्त बोलविता तोच. रामदास विनम्रपणे म्हणाला. स्वतःच्या मनाला शिकवण देणारे हे मनाचे श्लोक भविष्य काळात वेदरूप घेतील. आचमन घेऊन उठता उठता विष्णूशास्त्री म्हणाले. भोजनानंतर विष्णूशास्त्र्यांनी आपला सारा ग्रंथसंग्रह त्याच्या समोर मांडला. चारी संहिता, उपनिषदे, व्याकरण, तर्क, सांख्य, धनुर्वेद, आयुर्वेद, स्थापत्य, संगीत, पशुपालन, कृषीशास्त्र आणि कितीतरी विषय. महाभारत, रामायण तर होतच. रामदासांनी ठरवलं, आता साधना काळात प्रथम रामायण पुन्हा समग्र लिहून काढायचं. नंदिनी नदीच्या काठी वसलेलं चिमुकलं खेडं. टाकळी. पंचवटीपासून सारी अर्ध्या घटिकेची वाटचाल. नंदिनी आणि गोदावरीचा संगम जवळच. नदीकाठावर एक जीर्ण मठी, शतकापूर्वी कुणा अनामिकानं उभारलेली. शेजारी एक छोटंसं गुहेवजा भुयार. कदाचित तो अनामिक तिथं काही साधना करीत असावा. लगतच खाली नदीचं पात्र. तळ फार खोल नाही, पाणी मात्र सतत वाहतं. तो सारा परिसरच रामदासाला आपल्या साधनेसाठी सुयोग्य वाटला. आता इथं राहावयाचं, कठोर तपसाधना करायची, बलोपासना करायची, गायत्री मंत्राचं पुरस्चरण करायचं, श्रीरामाचा 13 अक्षरी मंत्राचा अखंड जप करायचा, ग्रंथ वाचायचे, मनन चिंतन करायचं. पण तत्पूर्वी गावकीची संमती आहे ना हे बघायला हवं. मठी मोकळी असली तरी ती गावकीची मालमत्ता. तसेच राहिलो तर कुणी हाकून घ्यायचं तसं कशाला? थेट पाटलाला विचारावं. रामदास गावात शिरला. पाटलाचं घर त्याने शोधून काढलं. ते पुढच्या सोप्यात बसले होते. गावातली 4 वृद्ध मंडळी भोवती शिळोप्याच्या गप्पा मारत बसली होती. एकच चिलीम झुरक्यानं सगळ्यांच्या हाती फिरत होती. रामदास त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. काय हवं रे पोरा? पाटलानं विचारलं. नदीकाठची मठी कुणाची? का रे बाबा, राहतोयस काय तिथं? आपली संमती असेल तर राहीन म्हणतो. लेका, मठी पडीक वटवाघळांची राहत नाहीत तिथं. वटवाघळं बी राहत नाहीत त्यात. चारी बाजवा या पावसात ढासळतात. पाखं कुजलया, कौलं वानरं फोडतात. तू बा कसा टिकशील र? मी साकारून घेतो. दगडमातीनं भिंती लिंबतो. पर करणार काय राहून? काही तपश्चर्या करायची म्हणतो. माझ्यापासून गावाला काही त्रास होणार नाही. आम्ही अडाणी माणसं, आमच्यामुळं तुलाच त्रास होईल. त्यापरीस पंचवटीत जा की, तिथं कर तुला काय करायचं आहे ते. प्रभू रामचंद्रांनी पंचवटीतूनच मला इकडे पाठवलं असं म्हणतोस. मग राहा बापडा, आमची पडीक मठी नांदती तरी होईल. बजाबा. पाटलांची अनुमती घेऊन रामदास मठीकडे आला. नदीच्या पात्रात हातपाय धुतले.
झाडाच्या फांदीनं मठी झाडून घेतली. कोळिष्टक आणि धूळ झटकली. तो आडवा झाला. वरच्या पाख्यातून चंद्रकिरण खाली उतरले. रात्र गडद झाली तरी रामदास जागाच होता. पडक्या भिंतीतून बोचरे वारे आत शिरत होते. रामदासानं झोळीतला भगतानं दिलेला सुतळा बाहेर काढून तो भिंतीशी आडवा टांगला. थोडासा आडोसा मिळाला. जमिनीवर पडल्या पडल्या या मठीत काय काय सोयी करून घ्यायला हव्यात याचा त्यानं आढावा घ्यायला सुरुवात केली. प्रथम ही जमीन चांगली सारवून घ्यायला हवी. भिंती उभारायला हव्यात. वरची कौलं नीटशा करायला हवीत. मुख्य म्हणजे एक मारुतीची मूर्ती हवी, उत्तरेकडे तोंड करून उभी असलेली. रामकृपा झाली. आता सदैव हनुमंतांचं सान्निध्य हवं. उद्यापासूनच या कामाला लागायचं. हो, पण आधी पुरश्चरणाचा शुभारंभ करायला हवा. आज चैत्र मास सरणार. उद्या वैशाख शुद्ध प्रतिपदा. साधनेची सुरुवात उद्यापासूनच हवी. केव्हा तरी रामदासांचा डोळा लागला. शेजारी चांदण्यांचा शेला अंगावर पांघरून नंदिनी गोदावरीला भेटण्यासाठी संतपणे वाहत होती. जणू आपल्याकडे एक पाहुणा आला आहे, तापसी आहे, त्याच्या अस्तित्वानं माझंही अस्तित्व उजळणार आहे, भविष्यकाळातही ते चिरंतन राहणार आहे, हे गुज सांगायला ती आपल्या प्रिय सखीकडे घाईघाईनं निघाली होती. वैशाख शुद्ध प्रतिपदेची पहाट उजाडली. कौपिनधारी रामदासानं नदीच्या पात्रात प्रवेश केला. सचैल स्नान झालं. तो कमरे इतक्या पाण्यात पूर्वाभिमुख उभा राहिला. उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन त्याने दोन्ही हात जोडले, नेत्र मिटून घेतले, मन स्थिर केलं. डोळ्यांसमोर प्रभू रामचंद्रांची मूर्ती आणली. त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर एक आश्वासक हास्य होतं. रामदासानं गायत्री मंत्राचं पुरश्चरण सुरू केलं. हा कोण बालयोगी आज आपल्या मंत्राचं पुरश्चरण करतोय हे कौतुकानं बघण्यासाठी सूर्यबिंबही काहीसं लवकरच क्षितिजरेषा ओलांडून वर आलं. रामदास तापसी झाला. सूर्य मध्यान्ही येईपर्यंत पाण्यात उभं राहून पुरश्चरण करू लागला. पायाला मासे चावायचे, क्षत पडायची, पण आता वेदनाही राममय झाली होती. कमरेपर्यंतचं अर्ध अंग पांढरं पडलं. सारा रक्तवर्ण पाण्याने शोषून घेतला. रामदास अविचलपणे पुरश्चरण करीतच राहिला. दुपारी नाशिकला 5 घरी माधुकरी मागायची. वाटेत विष्णूशास्त्र्यांकडून ग्रंथ मागून घ्यायचा. टाकळीला परत आल्यावर सारं अन्न एकत्र करायचं. एक भाग नदीला, एक भाग गाईला, उरलेला काला प्रभू रामचंद्राचा नैवेद्य म्हणून स्वतः घ्यायचा. दुपार कलताना मठीची डागडुजी करायची. दगड आणायचे. मातीत शेण आणि गवत मिसळून त्याचा गारा करायचा. तो चांगला मळायचा. 2 दगडांमध्ये बसवायचा. थरावर थर द्यायचे. दगडावर दगड बसवायचे. 8 दिवसात त्या जीर्ण घुमटीचं स्वरूपच बदललं. मोडकळीला आलेलं पाखं बदललं. त्यावर गवताच्या काड्यांनी चटई अंथरली. चटईवर कौलं रचली. जमीन सारवून सारवून अगदी गुळगुळीत झाली. रात्री एरंडीच्या तेलाची वात ठाणवईत चेतवायची. हे सारं चालू असताना मनात अखंड जाप चालू असायचा. श्रीराम जय राम जय जय राम. रात्री आणलेल्या ग्रंथाचं वाचन चालायचं. मध्यरात्रीपर्यंत बहुतेक ठाणवई आपोआप विझायची. मग प्रभू रामचंद्राचं स्मरण करून कुशासनावर झोपायचं. पहाट झाली की नंदिनी स्नान आणि पुन्हा सुरू पुरश्चरण. एक दिवस मनी आलं. संन्यासाची मठी सजली. नमस्कारामुळे बलोपासनेलाही प्रारंभ झाला. पुरश्चरणाची सवय जडली. पण अजून मारुतीराया कुठाय? त्याची मूर्ती हवी. त्याशिवाय रामदासाच्या कुटीला पूर्णता नाही. गावातली पोरं संध्याकाळी वाळवंटात नुसता
धुडघूस घालायची. धड खेळ नाही, धड व्यायाम नाही, कसलीच शिस्त नाही. पोरं होती मात्र हुन्नरी. मनात येईल ते पार पाडायची. कधी मठीत डोकवायची. एक पोरगेलासा बुवा काहीतरी करीत असायचा. तो नुसता स्वस्थ बसलेला कधी कुणी पाहिला नाही. मग कुणी तांबलीभर दूध आणून द्यायची, कधी मूठभर शेंगा, कुणी गुळाचा खडा. हा बुवा वयानं लहान असल्यामुळे त्यांना जवळचा वाटायचा. त्यांना आपल्याला एखादं काम सांगावं, कधीमधी खेळायला यावं असं त्यांना मनातून वाटायचं. पण बोलणार कसं? बुवा सकाळभर पाण्यात उभा, दुपारी नाशिकात जायचा. संध्याकाळी पाहावं तर हा कसली तरी जाड जाड पोथी वाचतोय. कधी काही आणून त्याच्यापुढे ठेवलं तर नुसता हसतो. आपणहून काही मागत नाही, बोलत नाही, हसतो मात्र छान. नाशिकाच्या जत्रेत इतके बुवा पाहिले, एक सुद्धा कधी हसला नाही. सारे वटारलेले आणि तांबारलेले. समोर गेलं तर तिरसटणारे, अंगावर धावून येणारे. हा आपला बुवा मात्र कसा वेगळा वाटतो. यानं कधी बोलावलं तर धावत जायचं. तो सांगेल ते करायचं. गावात मुलांच्या मध्ये अशी चर्चा वारंवार व्हायची. संध्याकाळी मुलांची टोळी वानराप्रमाणे उड्या मारीत नदीकडे निघाली. आज बुवा मठीबाहेर उभा होता. पोरं थबकली. तो प्रसन्नपणे हसला. रे पोरांनो, तुम्हाकडे गाई गुजी किती? माझ्याकडं 2 हायती, धर्मा म्हणाला. माझ्याकडे 4, सावळा. आपल्याकडं नाही बा काहीच, सुताराचा नाम्या. नसू दे, टिकाव घमेलं तर असेल घरी. टिकाव नाही, घम्यालं हाय, नाम्या नाक पुसत म्हणाला. उद्या या इथं. गाईचं शेण आणा 10-20 पाट्या. तू घमेलं घेऊन ये. इतक्या शेणाचं काय करणार बुवा? मारुती तयार करू. शेणाचा मारुती? पाणी पडलं तर इरघळून जायचा. नाही जाणार. बघ तर कसा दगडासारखा टणक होतो ते. मारुती तर मारुती, बुवासंग बोलायला तर मिळालं. रामदास प्रसन्नपणे हसला. बुवा मारुतीची पहिली पूजा मी करणार. बरं बाबा, तू कर. ए धर्म्या, तू बामण आहेस थोडास. पूजा बामणांना करायची असते. बुवा बामण, तेच करतील पूजा. अरे पोरांनो, पूजा महत्वाची. ती कुणी करायची याला महत्त्व नसतं. आपण सारेच मिळून करू पूजा. काय काय आणणार पूजेला? म्या शेंगा आणि गुळ आणीन. म्या दूध आणतो गडवाभर. म्या रानातनं येताना चिचा बोरं आणतो. म्या भाकऱ्याच करून घेतो 10-20 आमच्या म्हातारीकडनं. अरे बाळांनो, तुम्ही फक्त प्रसाद नैवेद्याचं बोलताय. मग काय लागतं आणि? अरे येड्या, पूजा बघितली नाय का कधी? कुकू लागतया, हळद लागती बचकभर, तुपाची ड्युटी, आणिक बी काय पाय असतया. बामणाजवळ एक बाळ असतया, ते तो वाचितो. काय बी उमगत नाही, पर कानाला वाढ लागतया बघा. बाळांनो, पूजेला यातलं काहीही लागत नाही. मग काय लागतया? तुम्ही नुसतं सांगा, आम्ही कुठून बी आणू. पूजेला लागतो भाव, मनाची तळमळ, देवावरचा विश्वास, आणि हे सारंच तुमच्याजवळ आहे. आमच्यापाशी हाय, मग दिसत कसं नाय? अरे तुमच्यावर आई माया करते, ती दिसते का? आईबापानं माया नाही करायची मग कुणी करायची? देवाचंही तसंच आहे. त्याच्याजवळ येईल त्या साऱ्यांचीच तो आई होतो, माया करतो. एक डाव बघितला पाहिजेल हा देव. म्हणून तर मारुतीची पूजा करायची. तोच आपला देव. तुम्ही रानातलं येताना बाभळीच्या खोडाचा डिंकही आणा, मिळेल तेवढा. मग बघा कसा मारुती बनतोय ठणठणीत. पोरांना काम मिळालं. उद्यापासून मूर्ती तयार करायला लागायचं. रामदासांनी आणखी एक सूचना केली. गाईचं शेण कुठलंही उचलून आणायचं नाही हं बाळांनो. मग गोठ्यात लक्ष ठेवायचं, वरचेवर झेलायचं. हे मातूर जरा अडनीड हाय बुवा. अरे देव बनवायचाय, त्याचं साहित्यही सारं शुद्धच हवं. अरे बुवा सांगतोया, म्हणजे काहीतरी ज्ञानाचं असणार. आणू बुवा, अगदी तुम्ही म्हणता तसं वरचं वर झेलून आणू. वानरसेना तयार झाली. मग मारुती तयार करायला काय उशीर. उद्यापासूनचा संध्याकाळचा वेळ मूर्ती बनविण्यात घालवायचा.
रामदासांनी सायं संध्येसाठी घाट उतरता उतरता मनाशी निर्णय घेतला. सकाळचं पुरश्चरण आटपून रामदास नाशकात मधुकरीसाठी जाऊन आला. भोजनोत्तर त्याने विष्णूशास्त्र्यांकडून आणलेली ऐतरेयोपनिषदाच्या 2ऱ्या खंडाची पोथी उघडली. संध्याकाळची गुरे घराकडे येईतोपर्यंत त्यातील प्रत्येक मंत्राचे वाचन आणि मनन चिंतन करीत बसला. गुरामागं वानरसेना आलीच. कुणाच्या डोक्यावर शेणाची टोकरी, कुणाजवळ डिंक, कुणाजवळ गवताचा भारा ठेवलं सारं मठीच्या समोर. छाती एवढ्या उंचीचा ढीग लागला. रामदास बाहेर आला. पोरांनी शब्द पाळला याबद्दल त्याला समाधान वाटलं. नदीच्या कडेचा गाळ चिकणमातीचा. पाऊल घुसलं तर काढता यायचं नाही. रामदासानं पोरांना साद घातली. पोरं झेपावली. मोठी मोठी गाळ पायरीवर जमा झाला. कुणी टुपणारे खडे गोटे दूर करतोय, कुणी काडी कचरा उचलून बाजूला करतोय. रामदास जे जे सांगील ते प्रत्येकजण करीत होता. चांगला तांब्या एवढा बाभळीचा डिंक पोरांनी जमवला होता. छान वाळलेला, टणक, दाताने तोडू म्हटलं तरी तुटणार नाही. आता हा कुटायचा, बारीक चूर्ण करायचं. एकानं वरवंट्यासारखा गोल गरगरीत दगड आणला. 2ऱ्या दगडावर वाटायला सुरुवात. एक दमला, 2रा आला, मग 4था आला. तुम्हाला जमणार नाही. म्हातारी कोरड्यासाठी चटणी माझ्याकडूनच वाटून घेतीया. वाट बघा, वाट बाबा, वाट. आम्हाला नाही जमणार असली बायली कामं. पोरं भांडत होती, बडबडत होती. काम मात्र सुरू होतं. रामदासानं नदीचा गाळ वस्त्रानं गाळून घेतला. त्यात गोमय मिसळलं. कोरडी मधुकरी मागताना मिळालेलं ज्वारीचं पीठ साठलं होतं. एका गाडग्यात तेही या मिश्रणात कालवलं. सारं मिश्रण मळून मळून एकजीव केलं. त्यात वाळलेलं गवत घातलं. साऱ्या मिश्रणाचं गोल आळं केलं. मध्यात पाणी ओतलं. झाला का मारुती? धर्मानं पोरांच्या गराड्यातून डोकावून विचारलं. हा तर गारा झाला. हे समद एकजीव व्हायला हवं. गवंड्याचा रघु म्हणाला. या डिंकाचं पीठ करून ठेवलंय. त्याचं काय करायचं बुवा? सुताराच्या नाम्यानं विचारलं. ते उचलून आत मठीत नेऊन ठेव. सारं मिश्रण तयार झालं की अगदी मूर्ती तयार करताना लागेल तो डिंक. आता उद्याला होणार का तयार मारुती? हे सारं एकजीव व्हायला हवं. 4 दिवस रोज थोडं थोडं पाणी टाकून मळायला हवं. आम्ही करू ते काम. तुम्ही बसा मठीत पोथी वाचत. शाबास रे पठ्ठ्यांनो. कुठलंही काम असं साऱ्यांनी मिळून केलं ना की लवकर होतं. 4 दिवस दररोज संध्याकाळी पोरं तो गारा मळत होती. रामदास ते मिश्रण चाचपून पाहायचा. पोरं विचारायची, झालं का नाही एकजीव? आता फक्त उद्याचा दिवस. 5व्या दिवशी मिश्रण रामदासाच्या मनाप्रमाणे झालं. पोरं म्हणाली, बुवा बनवा आता मारुती. हे मातकाम रात्रीला करत नाहीत. उद्या संध्याकाळी या. तयार असेल तुमचा मारुती. मग आम्ही बी राहतो तुमच्या संगती. रानात गुरं घेऊन कोण जाणार? एक डाव थोरला जाईल. म्या धाकट्याला पिटाळीन. म्या एकलाच हाय घरी. म्या कुणाला पिटाळू? बापूसाला सांग, आज तूच जा म्हणावं. माझं टकुरं धरलाय. ऊन मला सोसत नाही. पर बुवा पाहिजेल ना थांबायला. तो पाण्यातनं बाहेर पडला की जाणार नाशकात. त्याला इकडं यायलाच कधी कधी सांजावतं. आपण नुसतं बसून राहून काय करणार? बाळांनो, उद्या नाही जात नाशकात. तुमची भिक्षा उद्याचा दिवस नको काही. मारुतीचा वार उद्या. शनिवारचा उपवास करीन. मग आम्ही आणू कोरकोर भाकर. काय र? हो, आणू की. म्हातारी नाही म्हणाली तर काटवटच दडवून ठेवतो माळ्यावर. बाबांनो, उपवास म्हणजे उपवास. मी काहीही खाणार नाही. इवलंसं दूध. बरं, आणा थोडं. मात्र सकाळपासनं माझ्या मागं हिंडायचं नाही. दुपारची जेवणं उरकली की या इकडं. शनिवार उगवला. माध्यान्हीपर्यंत गायत्रीचं पुरश्चरण झालं. रामदास ओल्यातानं वर आला. पोरं वाट पाहत बसलीच होती. घाटाच्या पायरीवर रामदास गाऱ्याशी आला
उकिडवा बसला. गाऱ्यातनं मिश्रण त्यानं मळायला सुरुवात केली. एका पोरानं मठीतलं डिंकाचं गाडगं आणून दिलं. रामदासानं तो डिंक मिश्रणात मिसळला. साऱ्या मिश्रणाचे गोळे तयार केले. पोरांनी ते सगळे मठीशी आणले. मठीच्या भिंतीला रामदासानं वाखाचं किंतान ताणून बांधलं. सारे गोळे पुन्हा एकजीव केले. तो प्रचंड गोळा त्यानं किंतानाला टेकवून एका लाकडी फळकुटावर ठेवला. पोरं कुतूहलानं सारं कसं बघत गोल करून उभी होती. एकमेकात निरर्थक बडबड करीत होती. रामदास म्हणाला, गड्यांनो, खाली बसा, शांत रहा, बडबड करू नका. मूर्ती घडविताना मी जे म्हणीन ते तुम्ही म्हणायचं. कबूल? नाही बोलणार. तुम्ही सांगा, आम्ही तुमच्या मागं म्हणू. एखाद्या कसबी शिल्पकाराप्रमाणे रामदासाचे दोन्ही हात त्या मारुतीच्या गोळ्याला आकार देऊ लागले. मुखानं 13 अक्षरी राममंत्राचा घोष सुरू झाला. श्रीराम जय राम जय जय राम. पोरंही एका सुरात म्हणू लागली. श्रीराम जय राम जय जय राम. रामनामाच्या अखंड जपानं रामदूताची मूर्ती घडविण्याची किमया रामदासाच्या हातात अवतरली. प्रत्यक्ष दर्शन तर घडलं होतंच. त्याची पसरट पावलं, बळकट पाय, भरदार मांड्या, सपाट उदर, त्यावरची खोलगट नाभी, कमरेवरची कासोटी, त्यावर घंटिका, दोन्ही बाहू बलदंड, पर्वताप्रमाणे कठीण उरोभाग, भरदार मान, वानर जातीचं वैशिष्ट्य असलेलं पुढे आलेलं मुख, भव्य कपाळ, मस्तकी किरीट, कानांत कुंडलं, मागे मुरडलेली शेपटी, ताणलेली भ्रुकुटी, डोळ्यांतून जणू ज्वाळा बाहेर पडत आहेत असं ते महारुद्र स्वरूप गोमयामधून साकारू लागलं. सारं मनच हातात एकवटलं. किरीट, कपाळ, कान, मुख, छाती, बाहू, उदर, कंबर, मांड्या, पाय आणि पावलं. मुखानं अखंड रामनाम. हात काम करतायत. समोर मूर्ती साकार होतीये. मुलं भारावल्यासारखी जप म्हणत आहेत. सूर्य केव्हाच पश्चिमेला झुकला होता. एका पोरानं आजूबाजूचं चघळ पेटवून उजेड पाडला. मूर्ती साकार झाली. उदर आणि कंबर यांच्यामधला गोलाकार सारखा करून रामदासाने मूर्ती नेटकी आणि सडपातळ केली. पोरं आ वासून ही किमया पाहत होती. समोर पेटवलेल्या चघळाचा उजेड मूर्तीच्या मुखावर पडला होता. रामदास कृतार्थ झाला. त्यानं हातपाय स्वच्छ करून त्या मूर्तीला वंदन केलं. त्याचे सारे अष्टसात्विक भाव जागृत झाले. तो अभावितपणे म्हणू लागला, ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्ल ते परी. रामदास काय म्हणाला ते पोरांना मुळीच कळलं नाही. रात्र चांगलीच वाढली. पोरांना शोधित गावकरी पेलिते घेऊन नदीवर आले. पोरं बुवाभोवती उभी, सारीच निशब्द, प्रत्येकाची नजर त्या गोमय मूर्तीवर स्थिरावलेली. पाटील पुढे झाले. रामदासाला म्हणाले, मारुतीराया उभा केला जणू. मारुतीराया उभा केला जणू. तरीच वारं तुमच्या भोवती नादावली. आज जित्राबा पाठीमागं बी नाही गेलं कुणी रानात. पाटील, सारी मुलं चांगली आहेत. त्यांनीच मिळून हा मारुतीराया उभा केला. रामदास विनयानं म्हणाला, कसली डोंबलाची चांगली. माकडं आहेत निस्ती. एक पळभर बी टिकत नाहीत सोप्याला. ही पोरं काय उभा करणार मारुतीला? हे तुमचंच कसब. अहो, माकडांनी समुद्रावर सेतू बांधला. त्यांना मूर्ती न यायला काय झालं? शिवाय हा देव असला तरी वानरगणांपैकीच वानरांनी वानरांचा देव तयार केला. बुवा, मानलं तुम्हासनी. आता हे ध्यान वाळलं की पुंजा घालू. इथंच त्याला बसायला सांगू. पाटील, मूर्ती वाळल्यावर शेंदूर लागेल टकाभराचा. बुवा, टकाभराचा का? साऱ्या गावाला देव मिळाला. पोरं त्याच्या नादी लागली. वण्याआधी चांगला घडाभर शेंदूर आणतो. नाशकाच्या गुजराकडनं धडाक्यात करू उत्सव.
अवश्य करू, पण उच्छाव झाला की विसरले बुवाला असं नको. रोज संध्याकाळी गावातल्या पोरांनी इथं जमायला हवं. रामदासांनी अट घातली. जमतीला की पर करणार काय रोज? त्यांना या मारुतीची उपासना शिकवणार. पोरं जाणती होई तो चांगली बलदंड झाली पाहिजेत. मीही त्यांच्याबरोबर ही शक्तीची उपासना करेन. आता पोरं लागलीच तुमच्या नादी. नको म्हणून ती थांबणार होय थोडीच. कंदीमंदी आम्ही म्हातारं कोतारे बी येऊ बसायला. आम्हाला बी सांगा एखादं पुराण. योग्य वेळी तेही करू. आधी मी शिकतो, मग तुम्हाला सांगतो. रामदास निस्पृहपणे म्हणाला. आपापल्या मुलांना घेऊन गावकरी परतले. उजेडासाठी पेटवलेली होळी विझली. पण वैशाखातल्या पौर्णिमेचं चांदणं मारुतीरायाच्या मुखमंडलावर पडलं. मूर्ती अधिक चैतन्यमय भासू लागली. रामदास भारावला. त्यानं हात जोडून मारुतीरायाची अनन्य भावे प्रार्थना म्हटली. दिवस भराभर उलटत होते. ऋतुचक्र फिरत होतं. रामदासाचं पुरःचरण आता स्थिर झालं होतं. मंत्रोच्चारांचा वेगही वाढला होता. शरीरातला तास पाण्यात उभं राहण्याची सवय लागली होती. सूर्याची सारी प्रभा, ऊर्जा, तेज, दाहकता रामदासाच्या शरीराच्या कणाकणात साठवली जात होती. माधुकरीचा प्रसाद घेऊन झाल्यावर सारी दुपार धर्मग्रंथ, उपनिषदे, विविध विषयांवरील ग्रंथ यांच्यात मनन चिंतनात जायची. रामदासाला कालिदासाच्या अभिजात वाङ्मयानं वेडं केलं. भास, बाणभट्ट, श्रीमल्ल यांचंही साहित्य रामदास आवडीनं वाचत असे. त्या द्रष्ट्या महाकवींचा प्रतिभाविलास त्यांच्याही प्रतिभाला स्फूर्ती देत होता. कालिदास हा त्याचा अतिशय आवडता कवी. शाकुंतलामधील नीतीचा खेळ त्याला मानवी जीवनातील कठोर अपरिहार्यतेचा सुंदर नमुना भासला. शकुंतला आणि सीता यांच्यामधील कठोर नियतीसामर्थ्य त्याला जाणवलं. एक कृषिकन्या, एक ऋषिकन्या, एकीला विवाह तर विजनवास, नंतर संकटांची मालिका आणि सारं दूर झाल्यावर सुखाचा संसार करावयाची इच्छा मनी बाळगत असतानाच पतिविरह, पुन्हा विजनवास, राणी असूनही गर्भिणी अवस्थेत आश्रमातील कुटीचाच आश्रय, पुत्रजन्मही विजनातच आणि पती आणि पुत्रांचं युद्ध ही जानकीची जीवन कहाणी. शकुंतलेची जातकुळी तीच. गांधर्व विवाहानंतर दुष्यंतानं तिचा स्वीकार करायचं नाकारणं, पुत्रजन्म विजनातच आणि दुष्यंत आणि भरत यांच्यातील समरप्रसंग सारंच अपरिहार्य. एका साध्या प्रजाजनानं जानकीच्या चारित्र्याचा संशय घेणं, प्रभू रामचंद्रानं राज्यकर्तव्यापुढे मान तुकवणं, अन ती दोघंही दुःखीच. दोघींच्यावर कन्यावत प्रेम करणारे कण्व आणि वाल्मिकीही अंतर्यामी दुःखीच. कन्येकडे पाहून हताश झालेले राजा राणी, राजपुत्र, तामसिक कुणालाच निरामय आनंद नाही. सारी नीतीची बाहुली आणि नीती मोठी मायावी समोर अमृताचा कुंभ ठेवते आणि प्रत्यक्ष मात्र विषप्राशन करायला लावते. आणि हे सारं पुन्हा अपरिहार्य. स्त्री पुरुषांचा विरह ही तारुण्य काळात घडणारी नीतीची आणखी एक लहर. मोहाचा एकच क्षण आणि त्यासाठी ताटात तुटीचा शाप. विरही यक्षाचा दूत मेघ. त्याच्याशिवाय सांगणार कुणाजवळ? तो यक्ष आपल्या मनीची आर्तता अंतःकरणाला पीळ पाडता पाडता सृष्टीच्या साऱ्या वैभवाचे सुरक शब्दचित्र उभे करणं ही कालिदासाची किमया. मेघदूत साऱ्या विरही जनांचे महाकाव्य. मेघदूत हे तारुण्य काळातल्या भावनांचा दर्पण, मनाच्या आंदोलनाचं शब्दचित्र. त्याबरोबरच भारतवर्षाच्या रामगिरीपासून हिमगिरीपर्यंतच्या भूप्रदेशाचं तंतोतंत मानचित्र. कुठलंही पृष्ठ उघडावं, तिथल्या उद्यानं, वनं, डोंगर, नगरं या साऱ्यांचं समग्र वर्णन अभ्यासावं. रामदासाला मुळातून भ्रमणाची ओढ असल्यामुळे पुरःचरणाच्या या स्थिर काळात तो मेघदूत वाचून आपल्या मनाची भ्रमंतीची ओढ भागवून घेत असे. ज्येष्ठातलं प्रखर ऊन काहीसं निस्तेज झालं. आषाढाची चाहूल लागली. रामदासानं अभावितपणे
मेघदूताच्या पोथीचं पहिलं पान उलटलं. बाहेरचं वातावरण काहीसं काळवंडलं. आकाशात मेघांची वप्रक्रीडा सुरू झाली. दोन बलाढ्य हत्ती मत्त यौवनानं मातलेले एकमेकांना आवेशाने टक्करा देत आहेत. हे मेघदूतामधील आषाढाच्या पहिल्या दिवसाचं आकाशवर्णन रामदास प्रत्यक्ष अनुभवू लागला. उष्मा अधिक वाढला. पश्चिम दिशा आणखी काळवंडली. सागरापासून वाऱ्यावर स्वार झालेले मेघ वेगानं धावू लागले. क्षितिजावरच्या त्र्यंबकेश्वरावर अभिषेक करू लागले. आणखी पूर्वेकडे सरकले. नाशकाच्या गोदा घाटावरील रामकुंडावर बरसले. पंचवटीला अभ्यंग स्नान घालून टाकळीवर अवतरले. आधी त्यांची दुंदुभी घेऊन वारा आला. मागोमाग टपोऱ्या थेंबांनी पर्जन्यराजाची द्वाही फिरवली आणि मग धरतीला सर्वांगानं आलिंगन देऊन तिच्या उदरी अन्नरूप गर्भ स्थापन करायला पर्जन्यराजा सहस्त्रधारांनी अवतरला. गायीगुजी निवाऱ्याकडे पळाल्या. पक्षीगण वानरांनी कपाळी वळचणी झाडांच्या ढोली यांचा आसरा शोधला. नंदिनीचं निव्वळ शंख पाणी मातकट झालं. उगमापासून ओढ्या नाल्यांना कवेत घेत गढूळ होऊन जरासं फुगून गोदावरीकडे वाहू लागलं. आषाढाच्या नक्षत्रांनी दुष्काळाची भीती दूर केली. आपलं सारं वैभव आकाश मेघांच्या माध्यमातून धरतीला भरभरून देऊ लागलं. ज्येष्ठातल्या कडाक्यात रानांची मशागत झालेली होती. अवजारं तयारच होती. अवतावर ताणून बांधलेली, मुखाला गोड तेल लावलेली पाबर पेरणीला सिद्ध होती. कणगीत मुद्दाम साठवून ठेवलेलं अस्सल बियाणं धरतीला कुशीत शिरून तिचा सारा जीवनरस प्राशन करून नव्या कुंभाचे तुरे मिरवायला आतुरलं होतं. सृष्टीच्या या साऱ्या वैभवाचा अनुभव घेत असताना रामदासाच्या दिनक्रमात काहीच फरक पडत नव्हता. क्षितिज मेघांनी झाकोळलं तर सूर्य उगवायचा राहणार आहे थोडाच. त्याचा दिनक्रम अखंड सुरूच असणार. साऱ्या आषाढ महिन्यात कोसळत्या पावसात रामदासाचं गायत्रीचं पुरस्चरणही अविरत चालूच होतं. बदल झाला होता फक्त पुरस्चरणाला उभं राहण्याच्या जागेत. पात्रमध्याऐवजी तो आता काहीसा उजवीकडे उभा राही. गच्च भरलेली नंदिनी खळखळत्या वेगानं वाहत होती. रामदासाची पसरट पावलं मात्र स्थिर होती. कितीही लाटा थडकू देत शरीर ताठ उभं. पेरण्या सुरू झाल्या. रामदास कृषीशास्त्रावरचे ग्रंथ अभ्यासत होता. पुन्हा पावसाची झड सुरू झाली. वांभाळी हवेनं गावात कुणाला ज्वर येऊ लागला. सर्दी परसं वाढलं. जुलाबवांत्या होऊ लागल्या. रामदास आयुर्वेदशास्त्र अभ्यासून विविध आजारावरच्या उपाययोजनांच्या नोंदी करत होता. श्रावण उतरला. ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. गुरंवासरं नंदी पुष्ट झाले. धरतीनं हिरवा शालू परिधान केला. पिकं पोटरीवर आली. रामदास पशुपालनशास्त्रावरची पोथी वाचीत होता. अश्विनात घटस्थापना झाली. पहिल्या लोंब्या आदिमायेला अर्पण केल्या. खंडेनवमीला शस्त्रपूजन झालं. रामदास धनुर्वेद पाहत होता. दीपावलीचा दीपोत्सव झाला. घराघरात हर तऱ्हेचे फराळाचे जिन्नस तयार होऊ लागले. 4 दिवस गोडधोड शिजू लागलं. नारायण पाकशास्त्रावरचा एक दुर्मिळ ग्रंथ पाहत होता. दुबार पीकही काढणीला आलं. खळी पडली. कणगी कोठारं अंबारं धान्यानं ओसंडून वाहिली. कुणी घर शाकारणीला काढलं. कुणी पडलेलं मोडलेलं पुन्हा उभारू लागलं. कुणा तालेवारानं नव्या घराचा पाया खोदायला आरंभ केला. रामदासाच्या हाती स्थापत्यशास्त्रावरचा ग्रंथ आला. मग कधी कुणी विचारायचं, बुवा नवं छप्पर उभारतोया, भवताली मोप जागा है पडीक, काय करावं? झाडं लावा. दारं, तुळया, खिडक्या, पटई. किती झाडं तोडलीत एका घरासाठी. एखादं तरी नवीन लावा.
चिंच बाभूळ लावून काय करायचं बुवा? मुळ्या घराच्या पायामंदी नाही का घुसायच्या? साधी कसली फुलबिलाची झाडं कंची ते सांगा हे बाईच. उद्या वनस्पतीशास्त्राची पोथी पाहून सांगतो. रामदासाची बुद्धी सर्वांगाने चतुरस्त्र होत होती. कधी कुणी माऊली यायची, रामदासापुढे चिंतित होऊन बसायची. पोथी वाचता वाचता रामदासाचं तिच्याकडे लक्ष जायचं. का हो तानुबाई आज अशा सचिंत का? रामदास आस्थेनं विचारायचा. काय करावं बुवा, दोन्ही पोरांच्या अंगावर फोड्या आल्यात. काय बी लावा, बरंच होत नाही बघा. पोरं करा खाजवत्यात, फोड्या फुटल्यात, आणखी चिघळत्यात, त्रास आला बघा. या सोमवारला जत्रा घालायची म्हणतात कारभारी खंडोबाची. तानुबाई तुम्ही मराठा. सोमवारी जत्रा धनगर करतात खंडोबाची. मग आता करायचं काय बुवा या कर्माला? पोरं आंघोळ करतात का रोज? रोज कुठली हो, करत्यात कंदीमंदी. त्यांना रोज आंघोळ घाला रिठ्याच्या पाण्यानं. पोटात तुळशीच्या पानांचा आणि कडुलिंबाचा रस द्या. 4 दिवसात फोड्या कमी होतील. अस्वच्छपणा आणि अपचन असलं की खरूज व्हायचीच. तो काय देवाचा कोप आहे जत्रा घालायला? आणि देव खरूज कशाला आणील? तो तर माणसाच्या मनाची खरूज बरी करणारा. बुवा तुम्ही ज्ञानी, आम्ही अडाणी. जरा वाईच हे आमच्या कारभाऱ्यासनी सांगा. काय बी झालं की म्हणतात हे देवाचं हाय, जत्रा घाला. या जत्रपायी ऋण करून बसत्यात मारवाड्याचं नाहीतर पठाणाचं. अहो माझ्याकडे आले गावकरी तर आनंदानं सांगेन मी, पण माझ्याकडे येतात फक्त पोरं. जी येतात त्यांना सांगतो, स्वच्छता आरोग्य यांची माहिती देतो. त्यांपैकी आहे का कुणाला हा फोड्यांचा रोग? का नारूचा तातू लोंबतोय कुणाच्या पायातून? बुवा तुमचं खरं आहे. म्या तरी आता तुम्ही सांगाल तेच करीन. कारभाऱ्यासनी पाठविते तुमच्याकडे. तानुबाई जरा थांबा. आता हा फाल्गुन सरायला आला. रामनवमी जवळ आली. त्या दिवशी पाटलांना सांगून इथंच जमवतो सारे गावकरी. तेच लई चांगलं. एकदम सर्वांनाच सांगा तुमचं ज्ञान. तानुबाई ओच्यातून आणलेली 2 केळी समोर ठेवून निघून गेली. रामदासानं सायं संध्या केली आणि तो एकाग्र चित्तानं रामरक्षा स्तोत्र म्हणू लागला. अनुष्टुप छंदातल्या संहितेतल्या लय स्वरात रामदास येणाऱ्या रामनवमीची आणि नंतरच्या हनुमान जयंतीची स्वप्न पाहू लागला. फाल्गुनी पौर्णिमेला गावकऱ्यांनी पेटवलेली होळी रात्रभर विझली नाही. तिच्या भोवती जमलेल्या गावकऱ्यांना म्हणाली, माझ्या उभेची तुमची गरज आता संपली. उष्ण मास सुरू होईल. पुन्हा साद घाला शिशिर ऋतूत. आता येणाऱ्या वसंताचं स्वागत करा.